समोर आहे आपले आंबेडकरी चळवळीचे खंते नेतृत्व सतीभाऊ गायकवाड. प्रभाग क्रमांक 24 मध्ये 4ही उमेदवार आपले निवडून आलेले होते, परंतु आरोला मॅनेज केलं, यंत्रणेला मॅनेज केलं. जी यंत्रणा होती ती हाताशी धरली आणि संपूर्ण पॅनल पाडायचं काम हे आरामखोर जातीवादी नारायण कुचेंनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आपला जो रोष आहे भारतीय जनता पार्टीवरती आपला रोष निश्चितच आहे, परंतु हे जे षडयंत्र नारायण कुचेंनी केलेलं आहे तर संबंध भीमसैनिकांना या माध्यमातून विनंती करतो, आपला जो आक्रोश आहे तो नारायण कुचेंच्या विरोधात राहिला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हेच भीमसैनिक येणाऱ्या काळामध्ये बदनापूरला जाऊन या हरामखोर नारायण कुचेला पाडायला आपण पाडू. ही भूमिका आपल्याला या ठिकाणी ठेवावी लागेल, कारण 2014 पासून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने लोकशाहीची हत्या केली, लोकशाहीचे 4 स्तंभ आपल्या हाताशी धरलेत आणि लोकशाहीचा गळा या ठिकाणी चिरण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सरकार करीत आहे. एक साधा उदाहरण या ठिकाणी सांगतो. वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली का वंचित बहुजन आघाडीचे जे आहे 4 उमेदवार हे निवडून आलेले होते. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दाखवण्यात आलं की वंचित बहुजन आघाडीचे 4 उमेदवार सती गायकवाड यांच्या नेतृत्वात निवडून आले आणि त्यानंतर हा हरामखोर नारायण कुचे त्या ठिकाणी आरोग्याला जातो, त्याची गळा भेट घेतो. तिची गळा भेट घेताना सुद्धा सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या आरोला मॅनेज करण्यात आलं आणि संपूर्ण पॅनल या ठिकाणी त्यांनी पाडलेला आहे. तर निषेध त्याच्या विरोधात या ठिकाणी रोष व्यक्त व्हायला पाहिजे. त्या हेतून आंबेडकरी चळवळीचे सगळे नेते महाराष्ट्रामधून देखील काही नेते आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. संबंध जिल्ह्यामध्ये या संदर्भातला रोष आहे. संपूर्ण पॅनल जे आहेत भारतीय जनता पार्टीने याच पद्धतीने निवडून आणलेले आहेत. देशातले जेवढे काही मोठमोठ्या जाती आणि मोठमोठ्या जमाती ज्या होत्या त्या या झुंडशाही समोर नतमस्तक झाल्यात. त्या या झुंडशाही समोर त्यांनी नांग्या टाकल्या, परंतु आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेबांचे जे लेकरं आहेत जे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सारखे हजारो जरी उभं राहिले लोकशाही संपवायला, तर बाबासाहेबांचे लेकरं या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवणार आणि नरेंद्र मोदी असेल, महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस असेल आणि यासारखा तुच्छ आमदार नारायण कुचे असेल, याला आपण तोडकशी पाडणार म्हणजे पाडणार. हा लढा इथपर्यंत मर्यादित न ठेवता रस्त्यावरची लढाईचा आपण लढतच आहोत, परंतु न्यायालयीन लढाई देखील आपल्याला या ठिकाणी लढावी लागणार आहे. या आंदोलनाचे टप्पे आपल्याला ठरवून घ्यावे लागणार आहेत. ही फक्त सुरुवात आहे. आंदोलनामध्ये सातत्य राहणं गरजेचं असतं. या ठिकाणी प्राथमिक लेवलवरती हे भीमसैनिक या ठिकाणी जमा झालेत. जागोजागी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे, तर हे ईव्हीएम हटवायला पाहिजे. सतीश भाऊ गायकवाड आणि त्यांच्या पॅनलवरती जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरोधामध्ये हा लढा केवळ या ठिकाणी थांबता कामा नये. ही ज्योत तुम्हाला तेवढ ठेवावी लागेल. आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी या संदर्भाने चर्चा झालेली आहे. सर्वांची चर्चा होऊन येणाऱ्या काळामध्ये या ईव्हीएमच्या विरोधात जे लोकशाहीची हत्या करणारे जे आहे, निवडणूक आयोगानं लोकशाहीची हत्या करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जे सहकार्य केलेलं आहे त्यांचा बिमोड करण्याकरिता केवळ आंबेडकरी चळवळच एक सक्षम असल्या कारणाने मित्रांनो हा लढा आपल्याला यापेक्षाही जास्त तीव्र करावा लागेल.